पिंपरी चिंचवडमध्ये जनगण मन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचं भाकीत केलं. पृथ्वीराज चव्हाण यांचीच री खेचत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानुसार रेशीम बागेतून संकेत आलेले आहेत. मोदींचा राजीनामा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधान पदाचा दावेदार बनवलं जाणार आहे. या दोन्ही मुरब्बी राजकीय नेत्यांच्या विधानामुळेच फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चांना उधाण आलं आणि पडद्यामागे होणाऱ्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष केंद्रित झालं. अमित शहांना शिंदेंनी खिशात घातले. लवकरच त्यांना मोठं काहीतरी मिळेल ही बाळासाहेब आंबेडकर यांची भविष्यवाणी. बाप जिवंत असताना वारसदार ठरवणारी आपली संस्कृती नाही, आपण मुघल नाहीत, हे विधान करून फडणवीस यांनी घेतलेला सावध पवित्रा पाहता लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं स्पष्ट दिसून येतं. शिंदेंनी शहा यांना आपल्या जवळ घेत भाजपसोबत दिलजमाई केलीय. त्यामुळे मोदींची झालेली 75वी अमेरिकेतील वादग्रस्त विषयांचे पडसाद, फडणवीसांची केंद्रातील एंट्री आणि त्यामुळे रिक्त झालेली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आणि शहा शिंदे यांची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरतोय. अर्थात जर तरचा हा विषय आता फडणवीस केंद्रात जाणार का, त्यामुळे राजकीय समीकरण बदलणार का, सविस्तरपणे समजून घेऊया. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र फोकस न्यूज. चव्हाणांनी केलेल्या विधानाची सत्यता पडताळून देण्यासाठी स्पष्टीकरण दिलं गेलं. त्याकडे एकवार नजर देऊयात. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्रायलचा गुप्तहेर होता, त्यानं अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले. आता लवकरच तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करून येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे, असा दावा चव्हाणांनी केलाय. आता यात कोणाकोणाची नावं आहेत याची मला फारशी कल्पना नाही, असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता आहे हे सांगितलं. आणि अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जवळीक पाहिली तर मग नागपूरच्या लोकांना संधी या चव्हाण यांचं स्पष्टीकरण देऊन केलेल्या विधानांना आणि पीएमओ ऑफिसमधील त्यांच्या कारकिर्दीला पाहता हवेत केलेलं हे विधान नाही यावर विश्वास बसतो. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा 2019 पासून सुरू होत्या. मात्र 2019ला महाराष्ट्राची परिस्थिती बिघडली आणि फडणवीस राज्यात रुळले. आता मोदींचा 2019 सह 2024चा करिश्मा कायम राहिला तेव्हा विषय सुरुवातीपासूनच पाहूयात. 17 सप्टेंबर 2025ला मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा टोकाला गेल्या होत्या. 28 ऑगस्ट 2025ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित 3 दिवसीय अधिवेशनात मोहन भागवत यांनी म्हटलंय की मी कधी असं म्हटलं नाही की 75 वर्षानंतर निवृत्त व्हायलाच पाहिजे. संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू. निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही तर संघाच्या कार्याची जोडलेली आहे. पण त्यांनी दुसरं असं विधान केलं होतं की संघ भाजपला सल्ला देतं. आता तो सल्ला मान्य करावाच लागतो हा अलिखित नियम आहेच, कारण भाजपचा जन्मदाता संघ आहे. 2 सप्टेंबरला एका कार्यक्रमात भागवत यांनी म्हटलं की देशाला तरुणांची अधिक गरज आहे. तरुण नेतृत्वातील शक्तीनं देशाचं भविष्य सुवर्ण काळात बदललं जाऊ शकतं. त्यामुळे लवकरच देशाला तरुण नेतृत्व मिळेल याची खात्री झाली. आता पाहूयात मोदींचे उत्तराधिकारी म्हणून फडणवीसांकडे का पाहिलं जातंय. मोदींचे वारसदार म्हणून अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि JP नड्डा यांची नावं अग्रक्रमाने घेतली जातात. मात्र हे तिघेही वयानं अधिक असल्याने कार्यकाळ पूर्ण करण्यास अडचणी येऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे लाँग टर्म राजकारणासाठी तरुण नेतृत्व असणं गरजेचं ठरतं. त्यामुळे फडणवीस या ठिकाणी आघाडीवर दिसतात. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प्रचारक आणि जनसंघाचे सदस्य होते. त्यामुळे बालवयापासूनच फडणवीस संघाच्या केंद्रात म्हणजे नागपूरमधील रेशीम बागेत वाढले. शालेय वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर ABVP मध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता या सगळ्या पदांवर काम करताना त्यांनी कधीही संघाला डावललं नाही किंवा संघापासून दूर जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे संघाचे विश्वासू म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. दुसरं कारण म्हणजे भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून पुढे आलेला चेहरा. हा चेहरा बदलण्यासाठी हिंदुत्वाचा सॉफ्ट कॉर्नर असलेला पण सर्वसमावेशक भूमिका घेणारे म्हणून फडणवीस ओळखले जातात. विकासाचा पॉइंट ऑफ व्ह्यू समोर ठेवून ते आपलं राजकारण करतात. त्यामुळे धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा शिक्का एकमेव मराठा आंदोलन सोडता त्यांच्यावर कधीही बसलेला नाही.
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण देशात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं. पेशानं शिक्षणानं वकील असल्याने इंग्रजी आणि कायद्याची भाषा या दोन्हींवर त्यांची पकड मजबूत असल्याने एक प्रभावी व्यवस्थापक म्हणून ते नावारूपाला आलेत. म्हणूनच पंतप्रधान मोदींनंतर फडणवीस प्रभावी दावेदार आहे असं बोललं जातंय. त्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार यावरूनही महाराष्ट्राची पुढची समीकरणं अवलंबून असू शकतात. भाजपनं फडणवीसांना केंद्रात बोलावून घेतल्यानंतर राज्यातील समीकरण व्यवस्थित चालवण्यासाठी भाजपच्या हातात दोऱ्या येतील असा चेहरा अपेक्षित आहे. ज्यात भाजपकडून महाराष्ट्रात पाठवलेले विनोद तावडे, बऱ्याच कालावधीपासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही काही प्रमुख नावे समोर येतात. परंतु विनोद तावडे यांना स्वतःचा मतदारसंघ तयार करण्यापासून सुरू करावी लागणारी कार्यवाही अडचणीचा भाग ठरू शकते. तर पंकजा मुंडे यांचे एक केंद्रीय झुकलेल्या विशिष्ट जातीचा पुढाकार घेतलेलं विधान भाजपला बॅकफुटला नेण्यात कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे फडणवीस यांच्या तोडीचा कोणतातरी नवीन चेहरा भाजपकडे पाहावा लागेल. किंवा आत्ता सध्या नसल्याने पैऱ्यानं मुख्यमंत्रीपदाचं बाशिंग बांधलेले अजित पवार किंवा एकनाथ शिंदे दोघांना पाहावं लागतं. अजित पवार यांचं कायम सत्तेच्या बाजूला झुकलेलं राजकारण पाहता, त्यासोबत भाजपविरोधी पुरोगामी विचारसरणीचा पुढाकार पाहता त्यांना जवळ घेणं उपयोगी नाही. इथे काही काळापुरती सुतच जुळलेली आहेत. शिंदे मात्र अमित शहा यांच्या जवळचे आणि भाजपच्या पथ्यावर पडतील असे निर्णय घेणारा मराठा चेहरा आहे. त्यामुळे भाजप 2022ला खेळलेली चाल पुन्हा एकदा खेळत शिंदेंना फडणवीसांची जागा देतील हा फक्त चर्चेचा भाग आहे. प्रश्न हा राहतो की फडणवीसांना योगी आदित्यनाथ, मनोहर खट्टर, अमित शहा, नितीश बाबू या सर्वांना मात देत पुढे जाणं शक्य होईल का? नरेंद्र मोदी पायउतार होत असले तरी त्यांची सावली असलेले अमित शहा फडणवीसांना स्वीकारतील का? शिंदेंना मुख्यमंत्रीपद बहाल केल्यावर त्रासलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते कोणता निर्णय घेतील यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. आणखी एक गोष्ट आहे, फडणवीसांना थेट पंतप्रधानपदाची जागा दिली जाईल का? तर त्याचं उत्तर नाही असंच मिळतं. पण मग दुसरा जर मराठी चेहरा म्हणून बघायचं असेल तर नितीन गडकरी जे नाव समोर येतं. त्यामुळे नितीन गडकरींना ती स्कोप आहे. पण जुने काही दाखले किंवा जुन्या काही गॉसिप ऐकल्या तर त्या गॉसिपमध्ये वारंवार एकच गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे ही की फडणवीस आणि गडकरी दोघांमध्ये खटका उडतोय. मोदी आणि गडकरी यांचं फारसं पटत नाही. मग या व्यतिरिक्त दुसरा कोणता चेहरा समोर येईल की या फक्त आणि फक्त गॉसिप आणि चर्चेचा भाग आहे? हे जसं तसं आहे. आता शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर त्याचे फायदे झाले होते. भाजपला महाराष्ट्रामध्ये चांगला आकडाही मिळाला होता. हा फडणवीस आणि शिंदेचं किंवा फडणवीसांचा जो पक्षांतर्गत एक गट आहे त्यांचा एकनाथ शिंदेच्या नावाला विरोध असू शकेल. पण त्या व्यतिरिक्त शिंदेच्या नावाला विरोध करण्यासाठी ठोस अशी कारणं नाहीयेत. पण या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? फडणवीस केंद्रात जातील का? शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? जर आणि तरचा भाग असला तरी राजकीय पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. म्हणजे पिक्चर सुरू झाल्यानंतर नेमकं पडद्यावर काय दिसतं यापेक्षा पिक्चरचा रिमेक कसा बनवला जातोय यावरची ही चर्चा महत्त्वाची ठरते. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.